नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत. आता आपल्या सोबत आहेत, तुम्हाला ते दिसतात कॅमेऱ्यात, ते आहेत अशोक पवार नावाचे गृहस्थ. यांचं म्हणजे अवलिया माणूस आहे. कशामुळे म्हणतोय मी तर तुम्हाला ते बोलण्यातनं कळेल. पण अशोक पवार हे शेती पण करतात आणि शेतीसोबतच त्यांनी शिक्षण पण घेतलेलं आहे. म्हणजे ते सुशिक्षित शेतकरी आहेत. त्यांनी भूकंपाच्या दरम्यान किल्लारीत काम केलेलं आहे, MSWचं शिक्षण घेतलेलं आहे आणि मग त्या शिक्षणाच्या जोरावर पुढं सामाजिक क्षेत्राची सुद्धा त्यांना चांगली जाण आहे. मी अशोक पवारांशीच आता गप्पा मारून त्यांना बोलतं करणार आहे. सुरुवात करूयात. सर, तुमचं ॲग्रोवन डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर सर, आता पहिला प्रश्न काय आहे, इकडं ह्या भागात मला पीक विम्याचा प्रश्न खूपच गंभीर स्वरूपात दिसलाय. या भागातच नाही, पण त्याची जर आता म्हणजे बोल्ड स्टेटमेंट करायचं झालं होय, तर स्वतंत्र भारतातला हा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे पीक विमा घोटाळा आहे. भयंकर स्टेटमेंट आहे तुमचं. म्हणजे इतकं भयंकर आहे ना की सगळे लोक आजपर्यंत मी थोडंसं थांबवतो तुम्हाला की पीक विम्यामुळं शेतकऱ्यांना फायदा मिळाला, दिलासा मिळाला, आधार मिळाला असं बोललं जातं. पीक विम्यासाठी पीक विमा आला आणि पीक विम्यानं शेतकऱ्यांना नुकसानीची जी काही भरपाई आहे, म्हणजे त्यांचं रिस्क जे आहे त्याचं कुठेतरी ते कमी होत आलं असं बोललं जातं. तुम्ही म्हणतात घोटाळा. तर लेट मी एक्सप्लेन. पहिलं आम्ही प्रीमियम भरायचो, तर सोयाबीनचं प्रीमियम 800 रुपये होतं. आता 1 रुपयाचा विमा झाला आणि सोयाबीनचं प्रीमियम 2400 रुपये झालं. पण मिळाला कुणाला विमा? त्याच्यामध्ये विमा कंपनीनं काय केलं माहिती आहे का? आता मी अजून एक स्टेटमेंट करतो की पदर फाडून 1,20,000 कोटीचं कर्ज घेऊन सरकार लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊ शकतं. पण कंपनी इथं शेतकऱ्याचं कल्याण करायला आली असं समजणं ही अंधश्रद्धा आहे. कंपनी पैसे कमवायला आली, मग कंपनी तिचा फायदा बघणार का शेतकऱ्याचा बघणार? मग मी या भागात जी समस्या, म्हणजे माझ्या भागात सुद्धा, म्हणजे हा भाग उमरग्यापेक्षा काही वेगळा नाही. मी गेले 15 दिवस विम्याबद्दल ही जागृती करतोय की इथल्या लोकांना पहिल्यासारखं वाटतं की विमा काढला आणि घरात बसलं की कधीतरी विमा मिळून जाईल, अतिवृष्टी झाली वगैरे विमा मिळून जाईल अशी लोकांची धारणा आहे. पण क्लेम करावा लागतो, ॲपवरून करावा लागतो, त्या हेल्पलाईनवरून करता येतो, हे लोकांना माहिती नाही. किंवा ते कधी कधी विमा कंपनी म्हणते 72 तासात क्लेम करा. आता या भागात मांजरा आणि तेरणा 2 नद्या आहेत, तर लोकांना 4-4 दिवस शेताकडे जाता येत नाही. मग त्यांनी क्लेम कसा करायचा 72 तासात? पावसामुळे शेताकडे जाताच येत नाही. अहो, जाताच येत नाही हो. नदीला एवढं पाणी आहे. तुम्ही आता येताना तुम्ही पाहिलं असेल, पाणी एवढं आहे सध्या यावर्षी. आता मराठवाड्यात यावर्षी एवढं पाणी आहे म्हणणं ही सुद्धा एक जोकच आहे. म्हणजे दुष्काळाचा भाग आहे सगळ्यांना, पाणी आहे. पण यंदा चांगला पाऊस झालाय, पाऊस चांगला झाला, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण अवेळी म्हणजे सोयाबीन काढणीच्या वेळेस जो पाऊस झाला त्याच्यामध्ये सोयाबीन खूप वाटोळं झालं. म्हणजे हातातोंडाशी आलेलं सोयाबीन वाटोळं झालं आणि शेतकऱ्यांना हे माहीत नाही की हार्वेस्टिंग दरम्यान केलेल्या विम्याला सगळ्यात जास्त व्हॅल्युएशन होतं, हे सुद्धा शेतकऱ्यांना माहीत नाही. आणि शासनाचा आणि पीक विमा कंपनीचा कापणीचा हार्वेस्टिंग पिरियड हा 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर आहे. म्हणजे 26 ऑक्टोबरला आणेवारी काढली जाते. मग शेतकऱ्यांना क्लेम कसा दाखल करावा, काय करावं, हे काही त्याच्यातलं काही माहीत नाही. मंडळ वाईज आकडेवारी, ॲक्युरेट आकडेवारी कुणाकडे आहे? तहसीलकडे आहे, महसूल खात्याकडे. हां, मग त्यांनी डिक्लेअर करावं ना मंडळ वाईज हे नुकसान झालंय, नाही एवढा या मंडळाला विमा लागू झाला, एवढा त्या मंडळाला लागू झाला म्हणून. याला उठकी शेतातलं काम सोडून ह्याचं झेरॉक्स काढ, त्याचं झेरॉक्स काढ, ह्याचं आण, ते आण, हे आण, हे काय लावलंय? मग ती पंचनामावाला आला नशिबानं तुमच्या, तर त्यानं आणि 100-500 द्या, तुमचं नुकसान दाखवतो 80%, 90%, 100% नुकसान दाखवतो म्हणतो. त्याच्या काय बापाच्या हातातलं आहे का ती काम? अहो, त्याचा आणि कंपनीचा काय संबंध नाही. ती आउटसोर्स केलेलं पोरग, त्याला 25 रुपयाला एक फॉर्मचं काम मिळतंय आणि त्यानं लोकांना सांगते मला 500 द्या, मी तुमचं 80% नुकसान दाखवतो. काय चेष्टा आहे राव ही? म्हणजे हे सगळे म्हणजे हे लेकरं जे आहेत ही म्हणजे यांना काही कौशल्य, स्किल काही नाही. त्याला मोबाईल वापरता येतो,
फक्त त्यांना मोबाईल वापरता येतो आणि त्या एक ॲप आहे ते ॲपमध्ये तिथं फोटो आणि ते पंचनामा केलं म्हणून त्या शेतकऱ्यासोबत त्यांना एक सेल्फी काढून टाकायचा आहे. आणि हे पोरं कोण आहेत सांगू का तुम्हाला? कोण आहे? ज्यांना गावात कोणी कुत्रं खात नाही ते अशी पोरं, ती रिकाम टिकडे पोरं ते कंपनीवाले धरणार. जा रे तुम्ही एवढे का एक 100 गावं करा, तुम्हाला मोटरसायकलला पेट्रोलला एवढं देतो म्हणून हाणून लावते, त्यांना काम करून घेते. ही काय पद्धत आहे का पंचनामा करायची? शेतकऱ्याची चेष्टा लावली राव तुम्ही. पण आता हे झालं खरं, हम्म. पण दुसरीकडे नाही म्हणलं तरी शेतकऱ्यांना विम्याचा आधार मिळतो असं मानायला एक आधार मिळतो मिळतो असं कागदावर आहे. विमा मिळालाय कुणाला हे दाखवा मला. कंपन्यांना. शेतकऱ्यांना कुठं विमा वाटप झालाय? हो ना, तेच ना, मग कंपन्यांना मिळाला ना तो. मी तुम्हाला सांगतो की उस्मानाबाद जिल्ह्यात वाटप झालं. हम्म. कसं झालं हे तुम्हाला माहित आहे का? हो. सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. तर हे मला याच्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत बातम्या वाचलेल्या आहेत, बऱ्याचशा लोकांनी. पण नेमकं प्रकरण कसं होतं, कोणी अर्ज केला होता, कशातनं ही सुरुवात झाली आणि सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं कसं, याच्याबद्दल बऱ्याच मला पण माहित नाही, डिटेलमध्ये माहित नाही. मी सांगतो तुम्हाला. मला तेच विचारायचं की हे त्यावेळेस इथं उस्मानाबादला जिल्हाधिकारी होते कौस्तुभ देवगावकर साहेब. बर. आणि कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी होते तीर्थकर म्हणून एक ग्रस्त होते. बर. हो. या दोन माणसांनी, खरं तर या दोन माणसाचे आमच्या जिल्ह्याने म्हणजे आभार मानले पाहिजेत. कारण की ह्या दोन माणसाच्या इमानदारीमुळं आणि या दोन माणसाच्या म्हणजे केवळ ठामपणानं उभा राहिले म्हणून बजाज सारखी कंपनी वाकली. नाहीतर आमच्या जिल्ह्यातले सगळे पुढारी, सगळे खासदार, आमदार कोणत्याही पक्षाचे असू द्या, हे त्या कंपनीला विकले गेलेले होते. मग नंतर ज्या वेळेस ह्या सगळ्या पुढाऱ्यांच्या लक्षात आलं की जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी तीर्थकर हे काय म्हणजे वाकायला तयार नाहीत, असं जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस व इतर मध्ये यांनी नावं घालायला लावले आपले कोर्टात. अच्छा, असं प्रकरण आहे. हा, म्हणजे याच्यावरनं राजकीय श्रेय कोणी घ्यायचं त्या याच्यावरनं वाद झालेले आम्ही बघितले. अहो, हा जगताप नावाचा मूळ शेतकरी आहे. बर. त्याच्याकडे कोर्टात भरायला पैसे नव्हते बर का. मग हा या आमदारच्या दारातून त्या आमदारच्या दारात गेला. मग उमरग्याच्या आमदारनं त्याला मी तुला पैसे देतो कोर्टात भरायला. बर. 3 लाख का 4 लाख काहीतरी कोर्टानं म्हणजे ते सुप्रीम कोर्टानं मागितले होते, भरावेच लागतात ॲज पर प्रोसिजर. मग ह्यांनी 4 लाख भरले तर विमा कंपनीकडून 200 कोटी भरून घेतले ना कोर्टानं त्यावेळेस. मग त्यावेळेस ह्यांनी काय आट घातली आमदारनी आमच्या ज्ञानराज चौगुलेंनी की मी पैसे देतो पण मला पण पार्टी नाव घाल तिथं. मग ते बिचारा जगताप ती राहिला बाजूला. आणि यांनी ते तुळजापूरचे राणा पाटील तर दररोज त्यांना तर काय आता फेसबुकवर लय नावं ठेवालेत लोक. ते मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगू शकत नाही, पण ते उठले की सुटलं फेसबुक लाईव्ह येऊन सोमवारपासून पैसे खात्यावर पडतील म्हणते. दर सोमवारी पैसे कुठले खात्यावर पडणार आहेत हेच कळना मला. आणि उगाच काहीतरी आश्वासन दाखवायचं की त्या ह्याचे पैसे आलेत, 22चे आलेत, 20चे आलेत, 23चे आलेत, 24चे येणार आहेत. पण त्याच्यावरनं 2 आमदारांनी खासदारांनी पण म्हणजे कैलास पाटील आणि यांनी ही श्रेय पदरात पडून घेण्याचा प्रकार केला का? अहो, मी अक्रॉस ऑल पार्टीज म्हणतोय मी की सगळ्यांनी ते. पण केव्हा केलं? जेव्हा कौस्तुभ देवगावकर साहेब आणि ते तीर्थकर साहेब वाकत नाहीत हे लक्षात आल्यावर यांनी केलं. आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला. आणि मी माझं असं ठाम मत आहे की कौस्तुभ देवगावकर साहेबांची बदली उस्मानाबादमधून कुण्या राजकीय ह्याच्यातनं झाली नाही, तर कॉर्पोरेट जगानं त्यांची बदली केली इथून त्या प्रकरणानंतर. हो, असं माझं मत आहे बरं का. ह्याला काय अधिकृत आधार नाही, पण हा माझा अंदाज आहे. कारण की हे बघा, नाही पण प्रशासनात असंच चालत असतं बहुतांश वेळेस सगळ्या अधिकाऱ्यांच्या वाट्याला हे त्यांनी
कॉर्पोरेट जगाला त्यांनी धक्का जो दिला होय. ते खरं तर एक डोंगर हलवायचं काम होतं. हम्म. पण त्यांना हे माहीत असून सुद्धा त्यांनी नेटाने हलवून दाखवलं डोंगर. बरोबर. त्या माणसाला श्रेय दिलंच पाहिजे. मला मग याच्यातनं एक असं पण मेसेज असा पण जातो की जर प्रशासनातली माणसं चांगली असतील तर जनतेच्या पदरात काही ना काहीतरी पडतं. म्हणजे शासनाने जे काही 101% 101% हम्म, 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 हम्म. 101% पडतंय. आणि राजकीय इच्छाशक्ती जर झाली हम्म. तर मी तुम्हाला सांगतो, अहो काय भावांतर योजनेचं ते ह्यांनी एवढा डंगोरा पिटला. भावांतर योजना, एक मिनिट, ती भावांतर योजना नाहीये. भावांतर योजना ही ज्याला म्हणतायत यांना म्हणायचंय सोयाबीन कापूस अनुदान हो, हो. 5,000 रुपये हो 2 हो हेक्टरच्या अगदी मर्यादेत. अगदी. त्याला भावांतर शब्द वापरू नका, कारण ती भावांतर अहो फडणवीस साहेबांनी हा- वापरला होता. मी तेच सांगतोय की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तिसरे उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही जाणीवपूर्वक त्याला भावांतर योजना म्हणतात. राज्याचे कृषी मंत्री सुद्धा म्हणतात, पण ती भावांतर योजना नाहीये, तर ते अनुदान आहे. आणि ते अनुदान का दिलं जातंय तर 2023च्या खरीप हंगामात सोयाबीन कापसाचं नुकसान झालं होतं आणि त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. त्याचं कारण दोन आहेत, एक लोकसभेतला फटका आणि पुढे येऊ घातलेला विधानसभेत परत एकदा तसा झटका बसतोय काय, म्हणून ते निर्णय घेतलेला. मला ते भावांतरचं काय होतं, भावांतर ही संकल्पना वेगळी आहे. हो, त्याच्यामध्ये एक पूर्णतः स्ट्रक्चर आहे. जे ते काय असं- अनुदान असं होतं त्याला आता ठीक आहे ते अनुदान म्हणू. अनुदान, सोयाबीन त्या कापूस अनुदान. अनुदानात सुद्धा मेक कशी मारली. हम्म, अगोदर म्हणले की ज्यांनी ई पीक पाहणी केली त्यांनाच. हम्म, नंतर मुख्यमंत्र्यांनी परळीच्या कार्यक्रमात सांगितलं की ई पीक पाणी नाही, ज्यांनी सरसकट सगळ्यांनाच सोयाबीन पेरा ज्यांनी केलाय त्यांना देऊन टाका. आणि त्याच्यानंतर पुन्हा आणि ई पीक पाणी केलेले म्हणले. त्याच्यानंतर अजून एक कृषी खात्याची ई केवायसी झाली शेतकऱ्यांची, बँकेची असताना सुद्धा कृषी खात्यानं ई केवायसी केली नाही. ते लिगाडं करून मग कुणाला मिळालं आणि कुणाला मिळालंच नाही. मिळालंच नाही. नाही मिळालं. तुम्हाला काय सांगितलं शेतकऱ्यांनी, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस भेटता शेतकऱ्यांना ज्यांनी ई पीक पाणी केलेले आहे त्यांनी ई पीक पाणी केलेले जुने सातबारे काढले साहेब आणि ते कृषी विभागाकडे दिले. मग कृषी सहाय्यक मंडळ, कृषी अधिकारी, TAO काय म्हणतात की आता पुढच्या टप्प्यात तुमचे पैसे देणार. आता ती पुढचा टप्पा कधी आहे ते कुणी सांगायला तयार नाही. म्हणजे आमच्या खेड्यात एक भाषा म्हणजे शब्द वापरला जातो, लाईट कशी गेली तर वरून गेली. वरून कुठून गेली वरून कुठून गेली बाबा. तर वरून कुठून गेली हे जसं म्हणजे न उलगडलेलं कोड आहे, तसं पुढच्या टप्प्यातलं अनुदान, पुढच्या टप्प्यातला विमा हा म्हणजे टप्पाच असतो. आजवरचा अनुभव तसा आहे. हो बिलकुल एकदमच. आणि दुर्दैवानं मी तुम्हाला सांगतो, मला कोणी राजकीय पक्षाला नाव ठेवायचं नाही, पण केंद्रापासून राज्यापर्यंतच्या भाजपमध्ये त्यांच्याकडं ना शेती तज्ज्ञ आहे ना अर्थतज्ञ आहे. निव्वळ येड्याचा बाजार आहे सगळा. पाशा पटेल आहेत त्यांच्याकडे. कोण? शेतकरी नेते. तुम्ही पाशाचं सांगूच नका. पाषाण मी एका शाळेतले विद्यार्थी हो. बर. एका शाळेतले इन द सेन्स स्कूल ऑफ थॉट ज्याला म्हणतो ना आपण, आमच्या दोघांची स्कूल ऑफ थॉट, तो सदाविजय आरे सरांचा विद्यार्थी पाशा, मी पन्नालाल सुराणाचा विद्यार्थी. म्हणजे आमची समाजवादी नायडोळे सर, पन्नालाल सुराणा, बाबा आडाव ह्या लोकांमध्ये आमची उठबस होती. पाशा तिथून उठला आणि मग शेतकरी संघटनेत गेला. शेतकरी संघटनेतून डायरेक्ट तो राष्ट्रवादीचा लोकसभेचा उमेदवार म्हणून लातूरमधून उभा राहिला. त्यावेळेस उमरगा लातूर लोकसभा मतदारसंघात होता. मग त्याच्यानंतर गोपीनाथराव मुंडे साहेबांनी भाजपमध्ये एक मुस्लिम असावा आणि बोलका ही पोपट आहे म्हणून त्याला घेतला आणि विधान परिषद दिली. आणि तुम्ही पाशा एवढं मीडियामध्ये बांबू 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 म्हणतो, ठीक आहे, त्याच्या गावात जाऊन बघा, तुम्हाला एक जर बांबूचं झाड दिसलं तर मी बक्षीस देतो. काल परवाच मी ते पाशाच्या गावाला गेलो होतो. मला काय सांगायचं आहे,
पाशा मीडियावर बांबू लावतोय, शेतात बांबू लावत नाही. शेतकऱ्यांची इकडं कर्जमाफीची मागणी सातत्यानं म्हणजे उठ बस मी जर का 4 म्हणजे असं एक खडा घेतला ना असा हाणला तर 10 पैकी किमान 9-8 जण तर म्हणतील की आम्हाला कर्जमाफी पाहिजे. हो. कशामुळे कर्जमाफीची मागणी एवढी काय नेमकं म्हणजे ग्राउंडला काय सिच्युएशन आहे? तुम्हाला कारण की काय होतं आता मी तुम्हाला सांगतो की ज्याच्याकडे 5 गायी आहेत, असं चांगल्या गायी आहेत, असं म्हणजे दिवसाला 30 लिटर देणाऱ्या गायी आहेत. त्याची गंमत सांगतो तुम्हाला, त्याचं सगळं जाऊन त्या HF गायींना सांभाळायचं जे काही खर्च जाऊन त्याच्या पदरात, म्हणजे त्याची जमीन असते शेतकऱ्याची, त्याच्या पदरात शेणच उरतंय. दुधाचं 26 रुपये भाव आहे सध्या दुधाला, 26. चांगल्या क्वालिटीच्या दुधाला 26 रुपये. मग 26 रुपये पर लिटर म्हणल्यावर उरते काय? तर मी लोकांना सांगतो की उरते फक्त शेण उकिरड्यातलं. मग ते नेऊन शेतात घालायचं, एवढाच त्याचा फायदा, दुसरं काही नाही. आणि कर्जमाफीच्या आता त्या मुद्द्याकडे मी येतो. कर्जमाफी का द्यायला पाहिजे शासनानं? मी तर उलट कर्जमाफी नाही, कर्जच देऊ नका तुम्ही, फक्त का नाही आपल्याकडे जे रोजगार हमी EGSची जी स्कीम आहे की नाही, तर त्या शेतकऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला त्याच्या जॉब कार्डवर 1 वर्षातून 50-50 दिवसाची पगार शासनानं द्यावी. का? तर तो शेतात राबतोय ना, त्याला द्या ना 50-50 दिवसाची हजेरी दोघांनाही. तर 350 रुपये काहीतरी केले वाटतं आता. केंद्र सरकार PM किसानचे 6,000 रुपये देतं, नमोचे 6,000 रुपये राज्य सरकार देतं. हो, मग 12,000 रुपये तर वर्षाला तशी सरकार देतच ना. सरकारला पैसे द्यायचे असतील 12,000 ही जर मोठी रक्कम असेल तर मग पंतप्रधानाची मशरूमची किंमत आणि या 12,000ची तुलना करावं लागेल मग आम्हाला. बरोबर आहे की नाही? नाही करू शकता तुम्ही, म्हणजे त्याला काय हा, असं नाही. म्हणजे ठीक आहे ना, 12,000 देता म्हणजे काय उपकार करता काय? अहो इकडे 2,000 रुपये देऊन महिला सुद्धा म्हणाले ते 1,500 रुपये दिलं आणि तेलाचा डबा 2300 केला म्हणून सांगायला. असं म्हणताय ना? हो हो. आणि ज्या दिवशी योगायोग असा आहे, ज्या दिवशी ह्या लाडकी बहीण योजनेचे पैसे पडले, पहिला हप्ता पडला, योगायोगानं त्या दिवशी सोयाबीन तेलाचा जो 1,500 रुपयाचा डबा होता तो 2,270 झाला. योगायोग बघा तुम्ही, म्हणजे जॉईन द डॉट्स. ज्या दिवशी लाडक्या बहिणीचे 1,500 पडले त्या दिवशी 100 रुपयाचा बॉन्ड मेला, 500चा झाला. 100चा बॉन्ड 500चा झाला. वाईट स्थिती आहे पण ही खरंच. नाही, जस्ट म्हणजे हे डॉट्स जोडत चला तुम्ही, मग हे तुमच्या 12,000ची उदबत्ती कुठं लावायचं हे आपण ठरवू. तो कर मिळत नाहीये, राज्याच्या तिजोरीवरती त्याचा भार पडलाय, त्याच्यामुळे त्यांनी 100चा बॉन्ड बंद करून 500चा सुरू केला. म्हणजे 500च्या तुम्हाला नोटरी करा, तुमचं काय ते जे काही करायचं असेल ते करा, ऍफिडेव्हिट हे 500चे असं त्यांनी सांगितलं ना. तर अर्थात त्यांनी त्याची कबुलीच दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण ते डॉट्स लावण्याची पण गरज नाहीये. मी तर हे म्हणतोय की त्यांनी ते केलेलं आहे ऑलरेडी. आता तुम्ही लाभार्थी योजनांचं काय म्हणतो ते सांग. लाभ कुणाचा? लाभार्थी शेतकरी आहे असं म्हणतात ना, मला लाभार्थीच दिसला नाही हो. मी हे सांगतोय की लाभ कोणाला तर जातोय, शेतकऱ्याच्या पदरात धोंडाचा आहे. त्यांच्याकडे याच्यावरती एकच उत्तर आहे की त्या 2 योजना 2,000 रुपयाच्या केंद्र आणि राज्याच्या. अहो मग त्याचे हप्ते येत आहेत ना, त्याचे हप्ते शेतकऱ्यांना मिळत आहेत. अहो येत आहेत, मी त्याच्याबद्दल मी बोलतच नाहीये, पण त्याच्यानं होते काय? मला हे सांगा, तुम्ही पुण्यात राहता, आज तुम्ही काहीच करणार नाही, आज तुम्ही संडे आहे, तुम्ही ठरवलं की रविवारी काहीच काम नाही, मी घरातून बाहेर निघणार नाही, तर तो घरात बसलेला दिवस तुम्हाला किमान 500ला पडतो. हो. हा, बाहेर तुम्ही कामावर गेल्यावर तर तो 1000ला पडतो. हा,
किमान तुम्ही काहीही केलं नाही आज, पण तरी तुम्हाला रिक्षा आहे, चहा पाणी हे ते असं किमान 1000 रुपये आपले कमी होतात. बरोबर. 1000 रुपये पर डे. हां म्हणजे तुमच्या कुटुंबाचा खर्च म्हणतोय मी, हां तुमच्या एकट्याचाच नाही, तुमच्या दोघा नवरा बायकोचा, एक लेकराचा खर्च काही विशेष न करता 1000 रुपये लागतात. मग आम्हाला त्याच्याबरोबर तुमच्या 1000 बरोबर आमच्या 1000ची तुलना करा की 2000ची. मग ते 2000 कुठं बसवायचे? किसान सन्मान योजनेचे असतील, म्हणजे आमच्याकडे खेडेगावात लोक म्हणतात मोदीचे आलेत का शिंदेचे आलेत म्हणते पैसे काय. हा बर. शिंदेनं काय विकून दिलेत का मोदीनं काय विकून दिलेत हे मला माहित नाही, पण शेतकऱ्यांमध्ये अशी एक चर्चा चालू होती की ते हप्ता उद्या पडणार आहे बघा म्हणलं की तरी म्हणते कुणाचे आहेत, मोदीचे आहेत का शिंदेचे आहेत. असं हे सगळं म्हणजे एक मुद्दा आपला राहून गेला अजून सुद्धा कर्जमाफीचा जो येऊया आहे. त्याच्याकडे. मी त्याच्याकडेच आहे. तर त्या कर्जमाफीबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे, कर्जमाफी झाली, नवीन कर्ज देते बँक, बरोबर. त्यावेळेस त्याला जरा हुरूप येतो शेतकऱ्याला. बरोबर. ते पेकाळून गेले बरं का. मला आज एक फोन आला होता. काय आला होता माहिती आहे का? फक्त बँक मॅनेजरला होल्ड काढायला लावा. बर. म्हणजे माझ्या 2 वर्षापासून हे किसान सन्मानचे म्हणजे थोडक्यात मोदीचे आणि शिंदेचे पैसे किंवा त्याचे डीबीटीचे जे काही अनुदान वगैरे जे जमा झालं होतं SBIच्या अकाउंटवर, तर त्या मॅनेजरला मी फोन करून सांगितलं की तुला सरकारच्या डायरेक्शन्स काय आहेत की शेतकऱ्याचे डीबीटीचे पैसे अडवायचे नाहीत, बँक खात्यात जमा ते कर्जाच्या याच्यात खात्यात वळवायचे नाहीत, त्याचा अर्ज घ्यायचा आणि द्यायचे. बरोबर. त्या माणसाला 2 वर्षे फिरून आज मी त्या मॅनेजरला फोन करून दम दिल्यानंतर त्यांनी दिले पैसे. बर. आणि कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्याला बँक असं बघते की जसं काय म्हणजे लुटारूच आलाही म्हणजे यानं कर्ज घेतलं याला आणि माफ झालंय हो. त्याला. मग त्यावेळेस रिस्क घेत नाहीत, कारण की वरून दट्ट्या आला की आमच्या जिल्ह्यात काल परवा कलेक्टर साहेबांनी एक आदेश काढला काय की पीक कर्ज न देणाऱ्या मॅनेजरवर FIR दाखल करा. बर. हा. त्याचा झाला परिणाम असा की 2-3 मॅनेजर तर अंडरग्राऊंड झाले. मग मी साहेबांना म्हणलं, साहेब मीटिंगमध्ये दम द्यायचा म्हणलो, आदेश कसा काढला तुम्ही, बँक सगळ्या बंद पडतील म्हणलं. ना. आणि अजून एक त्याच मुद्द्यावर येतोय मी आता, या लाडक्या बहिणीचे पैसे देता देता बँकवाले संप करायला, ऐकलंय का तुम्ही? संपाची तारीख जाहीर केली त्यांनी. लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला म्हणजे पुरेशी सुरक्षा नाही, व्यवस्था नाही, हाणामाऱ्या व्हायलेत म्हणून बँकांनी एक दिवस संप पुकारलाय. चेक करून घ्या तुम्ही. बर बर. म्हणजे डीबीटीनं जे पैसे जमा झालेत बँकेत, हा. बँक खात्यावरती, हा. ते फक्त जर का वाटप करायचं असेल, द्यायचं असेल, हा. तर काढायला हा. आला महिला काढायला हा. आला, तर त्यांना ते पैसे देण्यासाठी आमच्याकडे यंत्रणाच नाही. अशा हा. पद्धतीने तेवढ्या लोकांना एका दिवशी द्यायचे कसे. 1,500 हजारच ट्रान्झॅक्शन आहे त्यांचं, हो. पण ते 1,500चं ट्रान्झॅक्शन करायलाही तेवढंच म्हणजे हे जातो 1.5 कोटीचं Energy ट्रान्झॅक्शन. लागते. हा हा. वेळ वेळ एका कस्टमरसाठी जो वेळ लागतो, तर बँक युनियननं संप करणार आहे म्हणून सांगितलं सरळ. बरं. आता दुसरा एक मुद्दा मला याच्यात तुम्ही म्हणाला, आपण लाभार्थीचं कर्जमाफी याच्यावरती बोललो. तिसरा एक मुद्दा जे राज्य सरकारनं आता दावा केला आहे की आम्ही सोयाबीनची सरकारी खरेदी करू हमी भावाने. या भागात तुम्ही ज्या ज्यावेळेस फिरलाय त्यावेळेस 15 ऑक्टोबरपासून हा निर्णय सुरू होतील केंद्रात सांगितल्याशिवाय, त्यावेळेस तुम्हाला काय असं लक्षात आलंय का की हमी भाव केंद्र सुरू झाली आहेत आणि शेतकऱ्यांची त्याला पसंती आहे किंवा नाही, त्याचं काय? ते आचारसंहितेच्या अगोदर बॅनर्स लागले होते
काय म्हणजे इथं हमी भाव केंद्र चालू करणार, त्याचे बर. उडदाचा एवढा भाव, तुरीचा एवढा, मुगाचा एवढा, सोयाबीनचा एवढा, 4892. हो 4892 हा. सोयाबीनचं. मग ती आचारसंहिता लागल्या ते फ्लेक्स पण गायब झाले बघा. आणि अजून रजिस्ट्रेशनचं कुठंही, म्हणजे सिरियसली सांगतो तुम्हाला, कुणाचंही मला एक शेतकरी दाखवा की ज्याचं रजिस्ट्रेशन झालंय. आणि रजिस्ट्रेशन दुसरे एक हा. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. हा. मी एका वर्षी हरभरा फेडरेशन इन द सेन्स मार्केट हमी भाव केंद्रावर गाठलं होतं. नाफेडचे हा. 6 महिन्यानं पेमेंट आलं साहेब. 6 महिन्यानं 6 महिन्यांनी पेमेंट आलं. 6 महिन्यांनी आलं. इथं काढलेलं असते रब्बीचं पुढचं काय म्हणजे खरीप काढलेला असतो किंवा रब्बी काढलेली असते, खरीपच त्याच्यावर नियोजन अवलंबून असते. 6 महिन्यांनी पैसे म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. मी तुम्हाला बँक स्टेटमेंट आणि ते हे दाखवतो पाहिजे तर पावती, म्हणजे ज्या दिवशी माझा काटा झाला त्या दिवशीची पावती आणि माझ्या बँकेच्या अकाउंटवर पैसे पडलेले, ह्याच्यामध्ये ह्या पावतीच्या तारखेत आणि बँक अकाउंटवर पैसे पडलेल्या तारखेत एक्झॅक्टली 6 महिने गेले. 6 महिने गेले. मग आताची काय स्थिती आहे सोयाबीनची? काय सोयाबीन 41-42 तुम्ही बघून आलो की आज. मी बघून आलोय. पण तरीही म्हणजे काय शेतकरी काय म्हणतात? शेतकऱ्याचं म्हणणं काय, द्यायचं हमी भाव केंद्राला का मग इकडे विकायचं कमी भावात? हे बघा, तुम्हाला एक सांगतो, हमी भाव केंद्रावर देणार एक रॅकेट आहे. ही रॅकेट काय? पाठीमागं सुद्धा उघड झालंय की आता प्रोक्युरमेंट सीझन चालू आहे का नाही सोयाबीनचा, हो, हो. घ्यायचं, हो. स्टॉक करायचा तेलबिया. आणि मग हे आडतेच फेडरेशनला घालणार. अच्छा. 4200चं सोयाबीन 4892 सरकारच्या गळ्यात घालणार. आडते बर. आडते म्हणजे त्यांच्यावरचे ते खरेदीदार, ते स्टॉकीज, हो. सुपर स्टॉकीज जे आहेत का नाही, हो. मग त्यांनी घालणार. आणि 4200च्या सोयाबीनला 4892. पण त्या आडत्यांच्या स्टॉकीज हा. खरेदीदारांच्या, हो हो हो, शेतकऱ्याचे नाही. शेतकऱ्याचं नाही. याच्याबद्दल कोणीच बोलत नाही, काही कुठंच काही हे नाही. पाठीमागं सुद्धा ज्यावेळेस तुरीची डाळ महाग झाली होती त्यावेळेस मुरुम हे मोठं म्हणजे आगर होतं त्यावेळेस, मार्केट मोठं. आता ते लातूरला शिफ्ट झालं सोडा, पण त्यावेळेस मुरुममध्ये रेड पडल्या होत्या. बघ, त्या एका शेतकऱ्याच्या नावानं, ज्याचा 7-12 एकरचा आहे, 300 कट्टे म्हणजे 150 क्विंटल तूर, 2 एकर शेत असणाऱ्याच्या 7-12च्या नावावर 150 क्विंटल तूर खरेदी केंद्रावर विकली होती. मग ती रेड पडल्यावर त्या शेतकऱ्याला त्या अधिकाऱ्यानं प्रश्न विचारला, किंवा तुझ्याकडे 2 एकर मध्ये एवढी कशी तूर झाली, कोणती तूर पेरला होता तू, म्हणून त्यानं विचारलं. ही ज्याची एवढी उत्पादन. हा. पण त्या शेतकऱ्याच्या हजरजबाबीपणाने त्या व्यापाऱ्याला कसं वाचवलं हे सांगतो तुम्हाला. की त्यानं असं सांगितलं की साहेब, हे माझं 2 एकर आहे, पण माझ्या बायकोच्या नावावर, लेकराच्या नावावर, भावाच्या, बहिणीच्या, सगळ्याच्या नावावर 2-2 एकर आहे, आणि तेवढी सगळी तूर ही आहे, असं म्हणून त्यानं त्या व्यापाऱ्याला वाचवलं. म्हणजे माझ्या नावावर 2 एकरच आहे, पण माझ्या कुटुंबाच्या नावावर 20-25 एकर जमीन आहे, त्याच्यामुळे एवढी तूर तिथं आहे, असं त्यानं सांगितलं. आणि ही घटना मी स्वतः डोळ्यानं पाहिलेली आहे, ऐकीव नाही. मला इथं शेतकऱ्यांना एकच गोष्ट लक्षात आणून द्यायची, लाईट कमी झालाय, आपण शेतात बसलेलो आहे, आम्हाला पाठीमागून कॅमेरा पर्सन असं म्हणतात की लाईट कमी झालाय, पण आता होऊ द्यात, काय मुद्दा. मला एकच शेतकऱ्यांना इथे आठवण करून द्यायची की सोयाबीनचे भाव खुल्या बाजारात हमी भावाच्या खाली आहे. आता बऱ्याचशा जे काही शेतमाल बाजार अभ्यासक आहेत
मी आपला एक इंटरव्ह्यू सुद्धा बघितला असेल राजेंद्र जाधवांचा, आणि त्यांनी असं सांगितलं की सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांनी त्यांचं सोयाबीन आता विकून टाकावं, आणि ते विकून टाकताना खुल्या बाजारात विकू नये, कारण की खुल्या बाजारात सोयाबीनच्या हमीभावापेक्षा कमी दर आहेत. त्याच्यामुळं त्यांना जर का ती विक्री करायची असेल सोयाबीनची, तर ती त्यांनी हमीभाव केंद्रावरती, सरकारच्या हमीभाव खरेदी केंद्रावरती जाऊन नोंदणी करून त्याची विक्री करावी. आता याचं सांगण्याचं कारण असं की जर आपण ते विकलं नाही शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावरती नोंदणी करून वगैरे, तर ते त्याचा फायदा हे दुसरा घेणारा घटक ऑलरेडी तयार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे पण लक्षात ठेवावं लागेल की आपली ही जबाबदारी आहे की आपल्याला जे काही विकायचं आहे ना, तर ते आपल्याला हमीभाव खरेदी केंद्रावर विकून आपल्या खिशात कसे 100-200 जास्त पडते हे बघितलं पाहिजे. त्याच्यात काही गैर नाही. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आज यार्डात गेला होता, आवक बघितली असेल तुम्ही सकाळी, तर सण तोंडावर आलाय. मग त्या शहरातल्या लेकरासारखं आपल्या बी लेकराची दिवाळी व्हावी म्हणून मिळेल त्या भावात त्यांना शेतकरी घालणार होता. आज 4270 काहीतरी होतं भाव, आजचा भाव 4270. आता तोंडावर सण आलाय, काय करणार हो लोक? बरोबर. किती आपण सल्ले दिले तरी हे बघा कसं आहे. ते आहे एक गोष्ट लक्षात घ्या, त्याला ना घरात बसू वाटतंय, मग सण तर तोंडावर आला, मग लेकराकडे बघून बाईकडे बघून ते हाय ते 10-20 कट्टे जे लातूरला घालून काय तर दिवाळीचं सण तेवढाच त्याच्याकडे दुसरा पर्यायच नाही. बरोबर. म्हणून तो विकणार आहे. मग तुम्ही आता सल्ला द्या की बाबा तुम्ही जर आता म्हणलं की 6 महिन्यानं सोयाबीन 6000 होणार आहे, तेवढा पेशन्स नाही ना त्याच्यात आता. नाही ना, असली असती तर त्याच्याकडे अक्कल आहे हो त्याला, पण विलाज नाही. बरोबर आहे. ते म्हणतात ते अत्यंत म्हणजे खरंच आहे, तुमचा हा मुद्दा खरंच आहे. आता मला परत एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. पॉलिटिकल आहे, प्युअर पॉलिटिकल प्रश्न आहे, आणि मला तो तुम्हाला विचारल्याशिवाय राहावं ना, कारण मी शक्यतो काय असतं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की तुम्ही पॉलिटिक्सच्या आधी लागू नका, तुम्ही शेतकऱ्यांचं सांगा. शेतकऱ्यांचं त्या आमच्याकडे मागणी असते, मी तुम्हाला त्याच्याकडे बोलायला हे करू देतो, म्हणजे बोला तुम्ही त्याच्यावर. पण ही अशी एक असतं किंवा सातत्याने शेतीच्या प्रश्नावर बोला तुम्ही कशाला राजकारणावर बोलता. पण काय ना, हे जे शेतीचे प्रश्न आहेत याच्यामुळे अशी राजकारण आहे, राजकीय हे प्रश्न म्हणजे राजकीय आर्थिक असे प्रश्न आहेत, हे आपण तुम्हाला सातत्याने वारंवार सांगत आलेलो आहे. पण आता आणि विधानसभेची निवडणूक आहे, विधानसभेच्या निवडणुकीत मी ह्या नांदेडला ह्या भागात फिरलोय. आता मला एक अंदाज तर आलाय शेतकऱ्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, त्याचं काय होईल ते पुढे दिसेलच. सर मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाचं पार्ट जड आहे, हवा कुणाची चाललेली आहे तुमच्या भागात, विशेषतः मराठवाड्यात, आणि तुम्हाला जे काही तुमचं सोशो पॉलिटिकल जे आकलन आहे त्याच्यानुसार तुम्हाला काय वाटतंय की आता कुणाकडे पार्ट जड आहे कुणाचं? मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पारड आजच्या घडीला तरी जड आहे. बर. कारण की जे काही म्हणजे आता मी त्या राजकीय अँगलनं बोलत नाही, पण आमचे कान सरकारच्या हातात आहेत, शेतकऱ्याचे कान सरकारच्या हातात आहेत. म्हणजे त्याचं जे काही बरं वाईट करायचं आहे ते सरकारच्या हातात होतं. पण 2.5 वर्ष त्यांनी शेतीच्या प्रश्नाकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष, बरं का, मी तुम्हाला सांगतो, जसं कांद्यानं वाजपेयीचं सरकार गिळालं, यावर्षी सोयाबीन हे सरकार गिळणार आहे. अजून एक स्टेटमेंट मी करतो तुमच्या पुढं की वेगवेगळ्या जातीय समीकरणामध्ये महाराष्ट्राला घालून म्हणजे गणित राजकीय मंडळी जुळवत आहेत, पण एक जात जी सगळ्यात जास्त नाराज आहे त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही काय, आणि ती जात आहे शेतकऱ्याची जात. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि या सरकारला घालवणार आहे शेतकऱ्याची जात. बाकीचे कोणती जात काहीही करणार नाही या सरकारला. आणि मी तुम्हाला सांगतो, कोणता फॅक्टर इफेक्ट काही म्हणता ना तुम्ही,
खरा इफेक्ट जो आहे तो शेतकऱ्याच्या नाराजीचा इफेक्ट आहे. याला कोणताही जातीचा रंग द्यायचं काहीही कारण नाही. एकूणच तर ही परिस्थिती आहे. दिवस मावळला, झाकड पडली, झाकडच पडली ना, हो, झाकड पडली मराठवाड्याच्या भाषेत. अशोक पवार आपल्यासोबत होते, त्यांनी आपल्याला वेळ दिला, आपल्यासोबत चांगल्या गप्पा मारल्यात, मन मोकळेपणाने बोललात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि याच्या पुढेही काही ॲग्रोवनसाठी काहीही काम असेल तर मला नक्की माझा फोन तुमच्यासाठी 24 तास चालू असतो. नक्की नक्की. धन्यवाद.